नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स. आज आहे वीक 6 ऑफ IPL रिव्ह्यू आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र निशांत आणि साहिल. कसे आहात मित्रांनो? बढिया. काय तू बदललंय? कसा आहेस? अरे मी मस्त, एकदम मस्त. लाईफ चिल आहे. सरबत पितो येते कारण की माझी टीम एकदम बल्ले बल्ले करते. ओके, टॉप वर आहे आता ना, मुंबई टॉप टॉपवर वर. होती पण आजच्या घडामोडीमुळे आणि कालची RCBची मॅच झाल्यामुळे, पण स्टील इन गुड शेप. हरले नाही आहेत 6 का 7 मॅचेस बॅक टू बॅक, त्याच्यामुळे थिंग्स आर लुकिंग गुड. आणि मित्रांना सांगतोय वेलकम टू अवर चॅनल आणि सुरू करूया हा व्हिडिओ. पहिले विचारतो निशांत आणि साहिल दोघांना की तुमचे टीम्स काय करत आहेत आणि गेल्या वीकपासून काय बदल झालाय आयुष्यामध्ये, ना आयपीएलच्या सिनारिओमध्ये. हे बघ भाई, स्टार्टिंग पासून आहे. हा, साहिलची टीम जी आहे, तर तुझा निशाणा जो आहे तो साहिलवर आहे. ओके. कारण मी तर हम तो सायन्स की तरफ से, तुम सायन्स की तरफ. सायन्स की तरफ से, मी और हम मी खरं सांगू अनकॅप्ड का? प्लेयर की तरफ से. जेव्हा व्हिडिओच आपला आता डिस्कशन चाललं होतं ना, एक प्रकारे तो मॅनिफेस्ट झालेला क्वेश्चन टाईपच होता. मी एक्सपेक्ट करत होतो की हा क्वेश्चन येईल तो, आणि मी उत्तर पण रेडी आहे माझ्याकडे ऑलरेडी. की पहिल्यांदा या सीझन मध्ये 200च्या पुढे रन केले CSKनी, विच इज वन ऑफ द काइंड अचिव्हमेंट फॉर दिस सीझन मला वाटतं. ओके. त्याशिवाय व्यतिरिक्त क्लोज मॅच झाली, मजा आली बघायला. खास करून ह्याचा आयुष म्हात्रेचा परफॉर्मन्स, आय गेस 94-98 समथिंग केले. 94 केले. 94. 17-year-old बॉय, अमेझिंग परफॉर्मन्स. सर जडेजा, अमेझिंग परफॉर्मन्स. आणि खूप क्लोज मॅच झाली, म्हणजे अशा मॅच बघायला मजा येते. इव्हन दो टीम इज नॉट डुईंग वेल, पण अशी मॅच बघायला मजा येते. बरोबर. सो तो एक छोटासा बदल झालेला आहे आणि नवीन प्लेयर्सला चान्स मिळतोय. खाली राहिलेल्या टीमसाठी तोच फायदा असतो की जर तुम्ही खाली राहिलेल्या टीम मध्ये जर यंग प्लेयर्स असतील तर त्यांना चान्स मिळतो बरोबर. आणि दे कॅन शाईन इन दी एंड. आणि त्यांच्यासाठी तो टीम म्हणून एक मेमोरेबल IPL कप नसेल, पण ऍज अ इंडिव्हिज्युअल त्यांच्यासाठी एक मेमोरेबल IPL कप बनू शकतो. बरोबर. असेच पॉझिटिव्ह फॅन्स सगळ्या टीमला पाहिजेत. एवढा दारुण पराभव. नाही, आता कॅमेरा चालू आहे रे, म्हणून कॅमेरा बंद झाले की ऍक्च्युअल बोलूयात आपण. पण 2 रननी हरणं किती दुःखद आहे. 2 रननी हरणं. हे बघ, आता आम्ही या पॉइंटला आहे ना, आयुष्याच्या या पॉइंटला आहे ना, आता कोणी काय बोललेलं काही फरक पडत नाही. बरोबर. त्यामुळं 2 रनाने हारलं काय किंवा 200 रनाने हारलं काय, काही फरक पडत नाही. आता आम्ही फक्त कसं बघ्याची भूमिका आहे. बघा की आता आम्ही फक्त टुर्नामेंट बघणार, कोण जिंकतंय कोण हारतंय बस, एवढंच. बाकी काय नाही. दोन्ही टीम CSK आणि RR ज्या एलिमिनेट झालेला आहे, त्यांनी काल CSK 2 रननी हरली बरोबर आणि आज RR 2 रननी हरली. 1 रननी पूर्ण भीती देतात, हराय क्या तुमको. बरोबर. पण RRची आय थिंक ही 3री का 4थी मॅच आहे, त्याच्या क्लोज मार्जिननी हरले. एक तर सुपर ओव्हर मध्ये हरले आणि आय थिंक ह्याच्या आधी पण ते एक मॅच असेच 1-2 रननी हरलेले आहेत. म्हणजे जस्ट फिनिश लाईन पर्यंत जाऊन ती लोक एकदम गिव्हअप केल्यासारखं आहे. एस्पेशली आजची म्हणजे रियान परखची इनिंग पण जबरदस्त होती आणि त्यानंतर थोडा खाली सपोर्ट पाहिजे होता. हेटमायर खेळला पाहिजे होता, दुबे खेळला पाहिजे होता त्यांच्यामध्ये, असं आहे. आणि जॉफ्रा आर्चर तर बॉलर आहे, खेळून पण तो तरी मारतो. जस्ट एकदम थोडक्यासाठी आज मॅच गेली त्यांची. पण त्याच्यामुळे KKRला एक चान्स मिळाला आहे. डिपेंडंट ऑन अदर टीम. जर का आता एक्झिस्टिंग टॉप 4चं काही हल्लं तर दे कॅन बी बॅक. एकदम फेंट चान्स आहे त्यांना, सगळ्या बाकीच्या मॅचेस मस्ट विन आहेत. सो इंटरेस्टिंग होत चाललंय प्ले ऑफ. टॉप 4 म्हणण्यापेक्षा 4th आणि 5th GT आणि DC. बरोबर. नाही, MI पण आहे सेम बोट मध्ये, कारण की पॉइंट MI ज्या प्रकारे परफॉर्मन्स चाललाय, एक तरी लूज येऊ शकतो मला वाटतंय. नजर लागलेली बऱ्याच जणांची, पण दे विल मेक इट टू द प्ले ऑफ फॉर शुअर.
पंजाब बद्दल काय म्हणायचं? पंजाबची टीम आपण म्हणत होतो, म्हणजे जी मागचा जो व्हिडिओ बनवला मला वाटतं तेव्हा ती 5व्या नंबरला होती ना, मला वाटतं हो, 5व्या 6व्या नंबर. नंबरला पण आय होती. थिंक त्यांच्याकडे 2 मॅचेस बाकी होत्या टू प्ले आणि ते दोन्ही मॅचेस जिंकलेले आहेत. पण तितकी काय कमालीची टीम नव्हती, म्हणजे एवढं परफॉर्म सुरुवातीला टुर्नामेंटच्या, आणि आता नंबर 2 ला आहेत ते. आपण नाही, लास्ट सुरुवातीपासून ते परफॉर्मन्स त्यांचा चांगलाच राहिला पंजाबचा. Exactly. फक्त ती नॉट बॅलन्स परफॉर्मन्स मला म्हणायचं. श्रेयसवरती स्टार्टिंगला ओव्हर हा. डिपेंडेंट होती, पण आय थिंक त्यांनी ज्या प्लेइंग कॉम्बिनेशन बदलले आहेत, ओपनिंग त्यांचे प्रभसिमरन येतोय आणि त्यासोबत कोण येतोय अजून एक नाव लास्ट व्हिडिओमध्ये पण मी विसरलेलो. थांब जो कोणी आहे त्याची मी माफी मागतो. हम्म. अरे हा रे, शशांक. मी सांगतो तुला. शशांक सिंग. शशांक शशांक खाली येतोय. नाही, पण लास्ट आधी येत होता, त्यासोबत ओपनिंगला येत होता. तर शशांक नाही, प्रियांश आर्य. प्रियांश आर्या, सॉरी, हा. त्यांनी 100 केले रे, चांगले 100 केले होते बरोबर. त्यांनी. तर ते दोघं जेव्हा येत होते, ते कॉम्बिनेशन केल्यापासून त्यांची जरा स्टेबिलिटी वाढली आहे. श्रेयस 1 डाऊन 2 डाऊन येतो असं, आणि मग नंतर मग बॅटिंग नक्कीच बॅटिंग चालली, कारण की बॉलिंग लाईनअप नो डाऊट चांगला आहे त्यांचा. ओके, पण मग तेच होतंय की ते खेळून गेम्स कन्वर्ट करतायत, त्याच्यामुळे लुकिंग गुड. ओव्हरऑल बॅलन्स चांगला आहे टीमचा असं आहे. बाय द वे, प्रभसिमरनने आज 91 केले. येस. श्रेयस हाय त्या फॉर्मला आहे. जॉश इंग्लिश पण 14 बॉलमध्ये 30 रन केले. सो तोही चांगला खेळतोय. शशांक सिंग पण ऍज युजल चांगला खेळतोय. बरोबर. अजून एखाद 2 प्लेयर जर चालले ना, तर त्यांना प्ले ऑफ मध्ये किंवा फायनल्स मध्ये पण त्यांना चान्स मिळू शकतो. बॉलर्स स्पेशली जर चालले थोडेफार. तेच, बोल तू बोल. बॉलर्सची जी म्हणजे बॉलर्सच बोलत होतो आता मी, साहिल बरोबर विषय काढला. पंजाबचे म्हणजे स्टार्टिंग पासून बॉलिंग पण चांगली राहिलेली आहे त्यांची. अर्शदीप आहे, परत तुमच्याकडं चहल आहे मयंक यादव. लीड करायला. मयंक यादव कुठं आला तिकडून? हो, LSGचा आहे. हो सॉरी, त्याचं नाव काय आहे दुसरा? मार्को यान्सन नाही त्यांच्याकडे भाई. मार्को यान्सन आहे. हो, मार्को यान्सन तर आहेच. बॉलिंग लाईनअप पण त्यांचा चांगला आहे. लोकी फर्ग्युसन आहे त्यांच्याकडं. चहल. कुलदीप आहे. चहल चहल आहे. तर मेन चहलनीच ती मॅच एक काढली ना त्यांची, कुठली लो स्कोरिंग मॅच होती ती एक काढली, Hat-trick घेतली त्यांनी आरसीबी परत. सोबत काढली ती. आरसीबी होती ना, KKR होती I guess. केकेआर होती. करेक्ट ती केकेआर KKR. होती. असं. परत हॅट्रिक घेतली त्यांनी नंतर. तर बरोबर. वेल बॅलन्स साईड आहे. फक्त त्यांचं ती एक मॅच वॉशआउट झाली, त्यामुळे थोडंसं मागे पडले ते. 1 पॉईंटचा पण फरक परत आता पडला. वर आले. हा, नाही तर बऱ्यापैकी वरती आले असतात अजून. म्हणजे आहे अजून, पण आता 2 नंबरला अजून किती काय एक्सपेक्ट करणार आहे. या 5 टीम मध्ये आहे चांगलं कॉम्पिटिशन. RCB, पंजाब, मुंबई, GT आणि DC. हम्म. वाटतं? चान्स आहे की वरचे जर हरले तर, आणि त्यांनी मस्ट विन ज्या 3 मॅचेस आहेत त्या व्यवस्थित काढल्या चांगल्या नेट रन रेट. ते मॅक्झिमम 8 विन्स होऊ शकतात त्यांचे, विच इज 16 पॉइंट्स. जिथे बरोबर. आता RCB आहे ऑलरेडी, आणि मे बी पंजाब एक जरी मॅच जिंकली तर पहिले 2 नंबर गेले समजायचं. आणि एक मुंबई जरी जिंकली, 2 मुंबई जिंकली समजा, आणि एक हारली, तर 3रा नंबर गेला. आणि मग त्यांना एक्सपेक्ट करावं लागेल की चौथा GT जे आहे. बघ, पंजाबचे 3 मॅचेस बाकी आहेत ना मित्रा. ती एक DC सोबत खेळणार आहे, एक MI सोबत खेळणार आहे, एक RR सोबत खेळणार आहे. चल, RR सोबत जिंकले समज, कारण की लास्ट मॅच आहे ती. MI आणि DC सोबत खूप कठीण जाईल मॅच ती. ओके, मग मला वाटतं मोर चान्सेस तर DC's आहेत KKR पेक्षा. 10च मॅच झाले केकेआर नाही, मला वाटत नाही केकेआर करेल क्वालिफाय, कारण की खूप टाईट आहे. म्हणतोय DC कडे खूप आहे मग चान्सेस. DC आणि GT दोघं 10 मॅच आहेत. त्यांच्याकडे 4 मॅचेस येतात अजून. DC ला केव्हा चान्स बनेल, जेव्हा GT हारेल बऱ्यापैकी मॅचेस, किंवा MI एखादी मॅचेस हारेल. 12वर आहे. DC जरा मागे पडली आहे सध्या.
ते जीटी हारली तर ठीक आहे, मग तेव्हा कुठेतरी चान्स बनवू शकतो. जीटी MI, बरोबर. हा MI पेक्षा जीटी. बरोबर जीटी, कारण MI ला कमी मॅचेस आहे समजा. ठीक आहे, म्हणजे कोणी आता 14 पॉईंटवर आहेत ते तसे. हम्म. पण एनिवे ह्या 5 मधूनच कोणतरी आपल्याला टॉप 4 दिसतील. मला आरसीबी कडून अपेक्षा आहे यावर्षी. आरसीबी मुंबई फायनल प्रेडिक्शन. आणि मी सांगू रेव्हेन्यूच्या किंवा तुमच्या कमर्शियल पर्स्पेक्टिव्हने बोलायचं झालं तर खूप मस्त मॅच बघायला मजा येते आणि खूप पैसा आणेल स्पॉन्सर्सला पण. अरे पैसा ऑलरेडी आहे रे, तू काय बोलतोय? कप पैसा नाहीये ऑलरेडी फक्त. कप नाहीये. पण खरं सांगतो, माझी मनापासून इच्छा आहे आरसीबी MI किंवा मग DCMI झाली तरी, सॉरी DC RCB झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण किंवा पंजाब RCB झाली तर, कारण एक न्यू विनर भेटावा अशी माझी खूप इच्छा आहे. मग तो RCB असेल इन शॉर्ट किंवा तुला म्हणायचंय की मुंबई नाही जिंकावी, बाकी कोणी जिंकावं. असं काय मुंबई हा म्हणू शकतोस. साहिल तुझ्याकडे एकच बोलायचं मला, सपने देखना अच्छी बात है. ठीक आहे. पण नाही, म्हणजे काय होतं ना, तेच विनर बघायची सवय झालेली असते ना, MI, CSK, KKR. मग मला असं वाटतं यावर्षी कोणीतरी नवीन. मला एक चांगलं वाटलं, तू ऑर्डर परफेक्ट घेतलीस. MI, CSK, KKR. MI पहिले बोललाच बरं आला. MI कडे चॅम्पियन्स लीग आहे का रे? एक आहे. अच्छा, आमच्याकडे 2 आहे CSK कडे. CSK टोटल 7 कप आहेत मला वाटतं. 5. You have proved your points, Sahil. Let's talk about this season. It's okay, we are with you. नाही, मी तेच म्हणलं, नवीन विनर हवा. MI की माय काय पर्सनल दुश्मनी नाहीये, पण एक नवीन विनर भेटावा अशी माझी इच्छा आहे. बरोबर. आतापर्यंत 4 ट्रॉफी रोहित शर्माने जिंकून दिले, नवीन कॅप्टनने उचलावी ट्रॉफी अशी माझी पण इच्छा आहे. त्याच्याकडे पहिली MI ची ट्रॉफी हरभजन सिंग कॅप्टन असताना जिंकले ते, इफ आय एम नॉट रॉंग. मग नंतर जेव्हा 2000 तेव्हा आय थिंक इंजुरीमुळे सचिन तो सीझन ड्रॉप केलेला, मग हरभजन सिंगला कॅप्टन बनवलेलं, असं काहीतरी झालेलं. तू राईट आहेस. 2013 पहिली ट्रॉफी आली, CSK ला बीट केलं होतं फायनल मध्ये, आणि कॅप्टन वॉज सचिन तेंडुलकर. नाही, पण तो सीझन कॅप्टन होता, पण फायनलला तो होता का? रोहित शर्मा होता म्हणतो. ओके, रोहित शर्माचा कॅप्टन. ओके, मग 2013, 15, 17, 19 बरोबर असं आहे. आणि 21ला पुणे जिंकलं मला वाटतं रे. बरोबर. नाही, 21ला 19-20 असं झालं का? बॅक टू बॅक 2 होते. हा, 19-20 बरोबर. 21ला मुंबईच्या पुण्याच्या विरोधात, 20ला बरोबर. सुपर जायंट्स. नाही, ती 18ची आहे बहुतेक. नाही रे, लॉकडाऊन होतं. 18 नाही, 18 का 19 का? लॉकडाऊन नव्हता रे भाई, लॉकडाऊनच्या आधी होती. अरे 17ची आहे ती पुण्यासोबतची. तेव्हा बॅन झालते ना. लो स्कोरिंग होती मॅच, चांगली आठवते मला. 130चं टार्गेट होतं आणि लास्ट बॉलला काहीतरी 3 रन पाहिजे होते. डॅन ख्रिश्चन आला होता आणि शार्दुल ठाकूर स्ट्रायकवर होता. नाही, मलिंगाने स्लोअर पण टाकला. अरे भाई, खूप चांगली आठवते मला ती मॅच. मलिंगाने स्लोअर नाही, तू ना 2 मैच को अलग अलग देख रहा है. मलिंगाने जो स्लोअर टाकला ना, तेव्हा हा खेळत होता. CSK ची मॅच होती, शार्दुल ठाकूर मुंबई होते तेव्हा. शार्दुल ठाकूर खेळत होता आणि LBW चालता. हा, पुणे सुपर जायंटशी पुण्यासोबतची वेगळी होती ती, मला आठवत नाही. 2017ला झाली. युआर राईट. 2 मॅच 2017ला झाली, बरोबर. आणि त्याच्यामध्ये शेवटचा बॉल ह्याने खेळला, तो ख्रिश्चन होता ना, डॅनियल क्रिश्चियन त्याने खेळला होता लास्टचा बॉल.
2 रन पळले, तिसरा रन पळताना आउट झाले. किती टू विन होते लास्ट बॉलला? हा, 4 पाहिजे होते का लास्ट बॉलला? 3 पाहिजे होते. मग 2 काढल्यावर सुपर ओव्हर झाली असते ना. हा, मग 4 पाहिजे होते. युअर राईट. किंवा दुसऱ्या रनाला आउट झाले, असं काहीतरी झालं, आठवत नाही. एनिवे, तेव्हा एक मन तुटलं Close होतं. आहे. पुण्याला बहुत- सपोर्ट करत होतो. बहुत बार तुटा आहे ते. बहुत बार तोटा. 128 झाले रे, बघ की यार. 129 केले यांनी, 128, 2 रनाने हारले, त्याला एका रनने हरणं एका रनाने जिंकले. सो 130 पाहिजे होते. पुणे 2 रनाने हारले असं म्हणता येईल, आणि एमआय एका रनाने जिंकली. क्विकली व्ह्युअर्स साठी तुम्हाला तुमची फेवरेट फायनल कुठली आठवतीये आणि कुठली होती वन ऑफ द फेवरेट, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मग आपण अजून डिस्कस करू, वाटल्यास IPL फायनल्स बद्दल एक वेगळा एपिसोड घेऊ शकू. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येस, बॅक टू साहिल आनंद. येस. तर पुढचा प्रश्न असा असेल की टॉप 2, मला तर RCB पक्का वाटते. दुसरी टीम कोणती असेल? टॉप 2 इंटरेस्टिंग. RCB वर्सेस पंजाब फायनल, माझं प्रेडिक्शन. ओके. RCB मुंबई फायनल माझं. पण बघायला मला आवडेल. RCB मुंबई जर झाली तर मला टेंटेटिव्ह वाटते मुंबई जिंकेल. टॉप 2 मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत आता, कारण की त्यांचे बाकीचे जे मॅचेस आहेत ना, ते ऑपोनंट असे जे ऑलरेडी टॉप 4 टॉप 5 मधलेच आहेत. सो मुंबई त्यांच्यासोबत खेळणार आहेत, त्यांचे हरण्याचे चान्सेस जर वाढले तर मुंबई स्वतःला वरती पुश करत राहील. तर टॉप 2 झाली तर RCB त्यांच्यासोबत पहिले खेळेल फर्स्ट प्ले ऑफ, ओके, जो की क्वालिफायर असेल फायनलसाठी. त्याच्यानंतर मग तिकडे परत तेच, म्हणून RCB साठी चांगला चान्स तेव्हाच असेल जेव्हा मुंबई टॉप 2 मध्ये येणार नाही. ओके, त्यांचा रस्ता इझी होईल. आणि मुंबईसाठी मला फायनल वाटतं, मॅच बाय द वे एडन गार्डन्स. कारण की लास्ट इयर KKR जिंकले. सो लेट्स सी. मला तर काही डाऊट नाही की मुंबई जिंकेल. हे IPL. म्हणून मी बोललो लास्ट व्हिडिओलाच की बंद करून टाका सीझन, देऊन टाका ट्रॉफी. का बाकीच्या टीमला बदनाम करायचंय? ओव्हर कॉन्फिडन्स घातक असतो, माहित आहे का? अरे भाऊ, कॅल्क्युलेटेड कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. ओके, हा केवळ आता ते आपल्याला किती तारखेला मॅच आहे? 25 तारखेला ना? किती तारखेला फायनल? कधी आहे? 2 आठवड्यात असेल, 3 आठवड्यात असेल. 20 तारखेला मला माहिती आहे पहिली प्ले ऑफची मॅच आहे. 23 ला फायनल. 23 ला फायनल आहे. सो ते 23 लाच कळेल आता काय होईल. बरोबर. जास्त दिवस नाही, 19 दिवस बाकी आहे. हेझलवूड पुढच्या मॅचेस खेळला आणि सगळ्या मॅचेस अवेलेबल असला ना, तर आय एम बॅकिंग RCB विनर. ओके, RCB पाहिजे का? काय म्हणलास? MI फायनल RCB जिंकणार. बॉलिंग सगळे पाहिजे मला त्यात. भुवनेश्वर कुमार, हेझलवूड, यश दयाल, कृणाल पांड्या आणि 5वा कोण आहे सध्या त्यांचा, जो कोण- चहलला पण घेऊन या. अजून कोण पाहिजे? पण सूर्यकुमारचा फॉर्म बघता, ओके, रोहित शर्माचा फॉर्म बघता, आय थिंक डेडली कॉम्बिनेशन. फायनल मॅचला नाही खेळत रे, हे दोन्ही प्लेयर्स नाही खेळणार. अरे बस, बघशील तू. IPLच्या कुठल्या फायनलला खेळले मला तर नाही आठवत बाबा हे दोन्ही प्लेयर्स. IPL साठी बोलतात, नाही तर व्ह्युअर्सला राग येईल. इंडियासाठी खेळतात, पण IPL साठी आय डोंट थिंक सो. एका पण फायनल दोघे खेळलेले आहेत. बघू या IPL ला खेळतील. 23 मे. जाऊ दे, तुझ्या भावना आहेत, आम्ही समजू शकतो. पण माझं प्रेडिक्शन तर तेच आहे. तुझं विनरचं काय प्रेडिक्शन? आनंदनी सांगितलं. मी विनर सी, जर पंजाब वर्सेस RCB झालं तर जर RCB फायनलला गेली तर मला 99% चान्सेस की ते जिंकतील. फायनलला गेली तर RCB 99% चान्सेस आहेत मी म्हणतो.
मग तिथे समोर कोणी असू दे, MI असू दे, GT असू दे, DC असू दे, तुमची पंजाब असू दे, कोणी असू दे, हम्म. जर RCB फायनलला गेले तर 1% चान्स कुठे आहे माहिती आहे का? जर त्यांनी स्वतःनी काहीतरी घाण केली हे काय फालतू उत्तर आहे रे. तर मग जिंकू समोरची टीम जिंकू शकते. हम्म. नाहीतर मला वाटतं ज्या प्रकारे ते खेळतात या वर्षी, कोणी असू दे समोर, फायनलला गेले की जिंकतील ते. हम्म. माझी इच्छा अशी आहे RCB वर्सेस पंजाब व्हावी. हम्म. दॅट्स इट. लेट्स सी. चल मजा येईल बघा. हायपोथेटिकली RCB वर्सेस पंजाब झाली ना तरी पंजाब जिंकते. लिहून देतो मी तुला. कारण की पंजाब माझ्या मते त्या मॅच मध्ये पूर्ण असं खाऊन टाकेल RCB. जान जोके. कारण की ते म्हणजे जरी प्लेअर टू प्लेअर कम्पेअर केले तर RCB मध्ये जास्त ग्रेट प्लेअर असतील, पण ऑन दॅट डे पंजाब विल डू बेटर. वक्त बताएगा. पहिले RCB पोचू दे पहिले. अच्छा मारा जाएगा. ईशान तुला काय वाटतं RCB? मी तर सांगितलंच ना, RCB. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग पाहिजे फक्त. हेझलवूड जर खेळला तर का तू हेझलवूड जर का बोलतोयस, तो काही ऑन अँड ऑफ आहे का सीझन मध्ये हा. RCBच्या? मागच्या जी मॅच 2 रनने जिंकला ना, त्याच्यात हेझलवूड नव्हता. इंजुरीज का त्याला? Yes. ओके, ठीक आहे. इंजुरी हेझलवूडला जर बसवलं तर कोण आहे? पेसर कोण आहे त्यांचा? पेसर अजून कोण आहे त्याला त्यांच्याकडं? भुवनेश्वर कुमार, यश दयाल हे आहेत. तो Indian- वैशाख आहे का त्यांच्याकडं? कालच्या मॅचला कोण खेळलं? एक सेकंड पाहतोय. कृणाल, भुवनेश्वर, लुंगी लुंगी चांगली आहे. हा, तो पण आहे, चांगला प्लेअर आहे. हा. NGD. सो ही इज नॉट 100% लाईक फॉर लाईक, बट ऍटलीस्ट 80% लाईक फॉर लाईक तरी आहे तो. अरे मागची मॅच 3 विकेट घेतल्या त्यांनी, 4 ओव्हर 30 हा, मग मी रन, तेच 3. सांगतो तुला. बरोबर. तेच आहे, तो चांगला आहे. बापरे, भुवनेश्वर कुमार 55 रन दिले. व्हेरी अनलाइकली. ठीक आहे, आत्ताच देऊन टाकले म्हणजे पुढच्या मॅचेस चांगला खेळेल. आणि कृणाल पांड्या भलत्या फॉर्मला आहे. हो, त्यांनी बॉलिंग ओपन केली होती मागच्या मॅचला. 3 ओव्हर 24 रन, 1 विकेट. सो त्याचा फॉर्म बघता बॅटिंग मध्ये स्पेशली, बॉलिंग मध्ये तर कन्सिस्टंटली त्याने चांगली टाकलेली आहे. डिसेंट बॉलिंग पेक्षा जास्त चांगली टाकलेली आहे. सो मला वाटतंय ही विल डू समथिंग ऑन द डे ऑफ फायनल. अपेक्षा थोडीशी आहे माझी त्याच्याकडनं. त्या मॅच सगळ्यांनीच मध्ये मार खाल्लाय रे त्या दिवशी, असं नाही की त्या दिवशी तर खाल्लाच आहे. पण ते मॅच आपण बहुतेक व्हिडिओच्या आधी बोललो का व्हिडिओमध्ये बोललो लक्षात नाही. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोमारिओ शेफर्ड आहे, कारण त्यांनी 14 बॉलमध्ये 53 केले ना. अच्छा, बॉलिंग बघतोय, एका ओव्हर मध्ये 18 खाल्ले म्हणून. ते ठीक आहे, पण दॅट मेड अ डिफरन्स. 14 बॉलमध्ये तू जेव्हा बोलला ना तेव्हा मी बॉलिंग बघत होतो रे. अच्छा. अच्छा, गुड. तर तो पण आहे फॉर्म मध्ये. बॉलिंग जर चांगली टाकली त्यांनी थोडेफार, तो इम्पॅक्ट प्लेअर बनेल त्यांचा चांगला. टीम डेव्हिड पण आहे. टीम डेव्हिडनी बॉलिंग नाही केली का काल? नाही, डेव्हिड बॉलिंग नाही करत. नाही करत. नाही, मला काय वाटलं काय माहिती बॉलिंग करतो. नाही. अच्छा, जॅकब बॅटिंग लाईनअप चांगली आहे. पटीदार पण फॉर्म मध्ये थोडासा इतका खास नाही तर सध्याला. होपफुली तो खेळेल फायनल. विराट तर राहायचे. तो जॅकब बेथल आला, तो पण चांगला फॉर्म. कोण? पर्पल कॅप कोणाकडे? पर्पल आणि दुसरी कुठली असते? ऑरेंज कॅप. किंग कोहलीकडे पर्पल कॅप आहे. बाई 3 मॅच खेळणार अजून तो, आणि फायनल खेळणार. घेऊन जातोय बघा 100%. आणि पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णाकडे आहे. नाही कोहलीकडे सध्या. पण साई सुदर्शन फक्त 1 रन मागे आणि 1 मॅच कमी खेळलाय. सो सुदर्शन मोस्टली टॉपवर असेल 11 मॅचेस झाल्यानंतर. तेच ना, GT किती खेळते मॅचेस त्याच्यावर आहे ना, पुढे फायनल पर्यंत जाते का? GTचे चान्सेस म्हणजे फर्स्ट प्ले ऑफ पर्यंत तर आहेतच. ओके,
तेच किती खेळते पुढे मॅच. हम्म. आणि तिकडे हा आहे हर्षदीप आणि जॉश हेझलवूड त्या दोघांमध्ये आहे. आणि मुंबईचा ह्याचा ट्रेंट बोल्ट हम्म. आता प्रसिद्ध कृष्णाकडे आहे सध्याला. हम्म. 19 विकेट्स. इंटरेस्टिंग. पुढचा वीक मजा येईल बघायला. आपण दर वीकला तेच म्हणतोय पुढच्या वीकला क्लिअर पिक्चर येईल. नाही, आय थिंक क्लॅरिटी आली आहे. फक्त आता 4th पोझिशन साठी मारामारी असणार आहे. हा, 4th आणि 3rd. 4th आणि 3rd बरोबर असं. आरसीबी मी सांगेन की काइंड ऑफ क्वालिफाय झाली आहे. ओके, आरसीबी आणि ही पण ना मुंबई. नाही रे, नाही पंजाब. ऑन पेपर नाही, अजून नाही, कोणती टीम क्वालिफाय नाही झाली आहे. पण त्यांचा रिसेंट गेम्स आणि फॉर्म बघता ओके मला वाटतं मुंबई आणि आरसीबी काइंड ऑफ क्वालिफाईड आहेत. ओके, मग तर पंजाब तर 1 पॉईंट पुढे आहे मुंबईपेक्षा. एक्झॅक्टली. मी पॉइंट टेबल नाही म्हणत आहे. जर का तू त्यांचा रिसेंट फॉर्म बघशील आणि तो कॅरी फॉरवर्ड झाला, दिल से आवाज आ रही है किधर है? दिल से आवाज आ रही है, दिल से. अच्छा, ठीक आहे. टेक्निकली अजूनपर्यंत कोणती टीम क्वालिफाय नाही झाली आहे. ओके, फक्त टीमच्या बाहेर गेल्यात ते मला वाटतं कळल्यात आपल्याला कोणत्या आहेत त्या. Don't laugh. नाव बोलावं पण नाही लागलं, पोचून गेला मेसेज. जाऊ दे, वी विल बाउन्स बॅक. तेच होते, बाउन्स तुम्ही बॅक करताय, पुढे जायचंय तुम्हाला. रेझिलियंट आहे आमच्याकडे. रेझिलियन्स का रेझिलियंट काय म्हणतात तो आहे आमच्याकडे. रेझिलियन्स. ओके, भावना पोचून गेल्या पण. येस, भावना महत्वाच्या. आजच मी शिकत होतो रेझिलियन्स काय असतं, त्याच्यामुळे म्हणलं यूज करा वर्ड. चालतंय. चलो मग व्ह्युअर्सला माझी विनंती आहे की आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, कमेंट करा तुमचे प्रेडिक्शन्स काय आहेत. आणि तुम्हाला आणखी ऑफ द टॉपिक, नेहमी आम्ही मॅचच्या अनालिसिस बद्दल बोलत असतो, हे थोडंसं ऑफ द टॉपिक आज मागच्या व्हिडिओला आम्ही थोडासा प्रयत्न केला की कॉन्व्हर्सेशन अशीच फन वे मध्ये राहावी, तुम्हालाही जास्त बोर होऊ नये. आणि मागची व्हिडिओ जी होती त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. 200च्या वरती म्हणजे मोस्ट व्ह्यूड व्हिडिओ झाली आमची ती. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर फक्त बघू नका. माझे तुम्हाला सर्वांना विनंती की प्लीज व्हिडिओ ना तुमच्या एखादरी मित्राला किंवा एखादरी तुमच्या जवळच्या नातेवाईकाला किंवा कोणाला तरी तो शेअर करा. त्याने एक व्ह्यू पण आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो, एक सबस्क्रायबर आमच्यासाठी महत्वाचा असतो. बरेच जण तुमच्यामधले व्हिडिओ बघतात. आता 200 जणांनी व्हिडिओ बघितलाय, त्यामधल्या 50 जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे. तर बाकीचे 150 सबस्क्रायबरचं आमचं नुकसान आहे, आम्ही लॉस मध्ये आहे सध्या. तर प्लीज त्या 150 जणांना माझी विनंती आहे की प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि एकाचे 2, 2चे 4 असे वाढत जातील सबस्क्रायबर, अशीच आमची इच्छा व्यक्त करतो. आणि आम्ही इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. जय हिंद.